तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी जात आहे पावणेश्वराच्या मंदिरामध्ये। तर चला बघूया कसं मंदिर आहे, आजूबाजूचं वातावरण कसं आहे तुम्हाला दाखवतो मी आणि साहिल मंदिरामध्ये जात आहोत। आम्ही दोघं आलो आहोत आज, तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे। तर चला मित्रांनो, जाताना वाटेमध्ये भात शेती आपल्याला दिसून येते। तसे मधून वाट गेले आणि साईडला दोन्ही साईडला भाताची शेती केलेली आहे आणि तिकडे त्यापुढे शेंगदाणे वगैरे केलं आहे, तुम्हाला दाखवतो मी। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते शेंगदाणे वगैरे पेरलेले आहेत दोन्ही साईडून। मित्रांनो, मी आता मंदिराजवळ आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो मंदिराचं कसं आजूबाजूचा परिसर आहे। मंदिराच्या स्टार्टिंगलाच आपल्याला एक विहीर लागते, तुम्ही बघू शकता। पाणी खूप खाली खोलवर आहे, ते पाणी काढण्यासाठी काढणी वगैरे पण आपण लावलेले आहेत। तर असं काही मंदिर आहे, आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, असं काही मंदिर आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूला। पहिलं मंदिर एकदम जुनं होतं, 5-1 वर्ष झालेत, आता हे नवीन मंदिर बांधलंय। पहिलं मंदिर पण खूप मस्त होतं, आता हे पण तसंच खूप छान झालंय, बघू शकता। तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी। तर असं काही बसण्यासाठी वगैरे केलंय इथे, दोन्ही साईडला तसंच बसण्यासाठी केलंय। आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, इथे त्यांचा पुतळा आहे। मित्रांनो, आतमध्ये असं काही तुम्हाला बघायला भेटतंय, मी तुम्हाला दाखवतो, पूर्ण राऊंड फिरून दाखवतो तुम्हाला कसं आहे। असं काही मंदिराच्या मागच्या साईडला तुम्हाला बघायला भेटतंय, पूर्ण रिकामी मैदान दिसतंय। हे बघा, पाणी येऊ नये म्हणून आजूबाजूला नेट मारलाय, तर आपण बघू शकतो इथे। आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत। आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आपण। तर असं काही आतून मंदिर दिसतंय, इथे देवांच्या मूर्त्या आहेत, वाघजाई देवी, श्रीकृष्णांची मूर्ती आहे, दुर्गादेवीची मूर्ती आहे, आपल्याला बघायला मिळते। आणि मागच्या साईडला गेलं तर पावणेश्वरांची मूर्ती आपल्याला बघायला भेटते, श्री पावणेश्वर प्रसन्न, तुम्ही बघू शकता। जुन्या काळातली अशी मूर्ती आहे, आपल्याला बघायला भेटते। आतून असं काही दिसतंय मंदिर। हे मंदिर आता नवीन बांधलंय, पण पहिलं मंदिर होतं ते खूप जुनं होतं आणि खूप मस्त वाटायचं। हे पण खूप दिसायला मस्त वाटतंय, तुम्ही बघू शकता। आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया। आता आपण मंदिराच्या बाहेरच्या साईडला आलोय आणि मंदिर खूप मस्त वाटतंय, खूप शांत आहे मंदिर। इथे येऊन बसलं की खूप मस्त आराम असं देतं, वातावरण इथलं खूप भारी आहे, हवा एकदम शुद्ध आहे। तर असं म्हटलं जातं की या मंदिराजवळ म्हणजे मंदिरामध्ये येऊन तुम्ही काय मागितलं तर देव पावतो, असं मी खूप वेळा ऐकलंय। आपल्याला पण अजून काय एवढं माहीत नाही, पण ते लोक म्हणतात म्हणजे असेलच। तर खूप असं नामांकित मंदिर आहे हे, तर तुम्ही बघू शकता। आता मंदिराच्या बाहेर आलोय, गेट का मलाच लावायला लागणार आहे। साहिल गेट बंद करतोय। तर आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो मी, असं काही मोकळं आजूबाजूला आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं पिंपळाचं झाड आहे, बाजूला काही फुलांची झाडं वगैरे लावलेत, जास्वंद आपल्याला बघायला भेटते, जास्वंदीचं झाड, हे बघा फूल, बाकी पिवळी फुलं आहेत। मला अशी फुलांची झाडं बघायला भेटत आहेत। आणि आजूबाजूला मागच्या साईडला तिकडे शेती केलेली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम पावसाचे वातावरण आहे म्हणून त्यामुळे एकदम हिरवळ झाले आणि वातावरण एकदम मस्त दिसतंय। इकडे मागच्या साईडला शेती आहे, बघू शकता तुम्ही।
आणि असं काही पूर्ण चारी साईडला मोकळं वातावरण आपल्याला बघायला भेटते. ही जागा लॉरवाडी इथे आहे. तर हे मंदिर लॉरवाडीमध्ये आहे, पोमेंडी लॉरवाडी. तर तुम्ही येऊन इथे देवाच्या दर्शनाला येऊ शकता तुम्ही. मित्रांनो, मी आता मंदिरातून बाहेर पडलो आहे आणि इथे विहीर आहे, तिथे आलो आहे मी विहिरीचं पाणी प्यायला. लोक म्हणतात की इथलं पाणी एकदम थंड आणि मस्त लागतं. तर आपण बघूया, ताण लगेच आपली भागून जाते. तर साईला पाणी काढतोय, तुम्ही बघू शकता. तर बघूया पाणी कसं लागतंय. साहिलने पाणी काढलंय, आता पाणी आपण पिऊन बघूया. साहिलने पाणी काढलंय आणि साहिल तर माझ्या हातावर पाणी होतं, मी आता पाणी पितोय. तर मित्रांनो, एक नंबर असं थंड शांत वाटलं पाणी पिऊन. एकदम थंड असं पाणी आहे, तुम्ही बघू शकता. गावच्या विहिरीचं पाणी म्हणजे एकदम मस्तच असतं, तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, इथे साईडला असे मंदिराच्या साईडला असे काही छोटे डबके आहेत, तिथे पाणी साचतं आणि गुरं वगैरे इथून जातात, तर इथूनच पाणी पिऊन जातात. तुम्ही बघू शकता. बघा पाणी पिते वय साहिल. तर मित्रांनो, पाणी काढताना साहिल भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. चांगला भिजला आहे तो. मित्रांनो, तुम्हाला मंदिर कसं वाटलं नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.